काय तुम्हाला सांगण्यात आलं? एकतर उत्तर देत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट मात्र दिसत होती की सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होतं. सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे नेगेटिव्ह होते आणि मग नेगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथं एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला. हे असं इथं असणारे अधिकारी आम्हाला सांगतायत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला. आत्ताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं एकतर 61,000 स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही बिवळकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती थांबवावी. जी काय प्रक्रिया झाली आहे ती त्यालासुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी. बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे. म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची सिडकोची 5,000 कोटीची जमीन जी बिवळकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. पण तुम्ही खोलात जर गेलात त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं कारण का 1975ला जेव्हा सिलिंग ॲक्ट आला होता ही पूर्णपणे 4,000 एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती. बिवळकर परिवाराला त्या ॲक्टच्या अंतर्गत जी काही थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती. त्यामुळे एकतर क्लिअर आहे की शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी 12.5% या बिवळकरांना दिली गेली. याच्या मागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोक आहेत, पॉवरफुल लोक आहेत. सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आता चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही पण 5,000 कोटीची जमीन बिवळकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्यात आणि बिवळकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शनसाठी त्या ठिकाणी दिला गेला होता. म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्या 15 दिवस आधी शिरसाट इथं आले. पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिवळकरांची केली. याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी काळबेरा आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे. पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत ते कागद तिथं दिले जातील. आणि अजून एक हास्यास्पद गोष्ट इथं जी घडली म्हणजे ती तशी सिरियस आहे. हास्यास्पद याच्यासाठी की हा जो 12.5% कायदा तो भूमिपुत्रांसाठी असं दिसतंय की बिवळकर हे भूमिपुत्र नाहीच आहेत तरी सुद्धा यांना 12.5% जमीन का दिली गेली असंही कुठंतरी काही गोष्टी आता समोर यायला लागलेत. त्यामुळे कागद आम्ही बघू पण राजीनामा हा तर द्यायलाच लागणार आहे कारण का ह्याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार झालाय. पण कागदपत्र बघितल्यानंतर फक्त शिरसाटांपर्यंतच हा विषय थांबतो का हा राज्य शासनाकडे पण जातो हे मात्र त्या ठिकाणी क्लिअर होईल. बिवळकर परिवाराने प्रतिक्रिया पाठवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं बोलले केलेलं आहे की ही जमीन आम्हाला कान्होजी आंग्रे यांच्याकडून मिळालेली आहे. ब्रिटिशांनी आम्हाला दिलेली नाहीये पण आम्हाला जी जमीन दिली होती ती ब्रिटिशांनी परत घेतली होती पण आम्ही त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टामध्ये लढून परत जिंकलोय. आता ते भारतात नाही आहेत बिवळकर ते भारताच्या बाहेर आहेत कदाचित ब्रिटनला असावेत असा अंदाज त्या ठिकाणी आहेत. आता ते कुठल्या तंद्रीत ते बोलले मला माहीत नाही पण आमच्याकडे जे कुठले कागद आहेत ते कागद आम्ही मीडियाला दिलेत, लोकांना दिलेत, ओपन फोरमवर टाकलेले आहेत. ते कागद तुम्ही बघितल्यानंतर 100% तिथं एक कळतं की त्यांना ब्रिटिशरांनी 4,000 एकर ही जमीन तिथं दिली होती. त्यामुळे ते जे आज बोलतायत ते मोघम बोलतायत. ते जेव्हा येतील तेव्हा कागद घेऊन बोलतील अशी आपण सर्वजण अपेक्षा करू. पण तोपर्यंत आमच्याकडे सुद्धा शासनाकडनं आणि सिडकोकडनं कागद येतील आणि ते आल्यानंतर मग ही जी शकची सुई आहे जी आज शिरसाटांपर्यंत आमची आहे. शिरसाटांनी इथं गोंधळ घातलाच आहे पण तो गोंधळ फक्त त्यांनी घातला का त्यांच्या वरिष्ठांपर्यंत तो विषय जातो हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये कळेल. या प्रकरणाची चौकशी ईडी कडून व्हावी अशी मागणी करणार. कशाला? ईडी हे विरोधकांसाठी असते, सत्तेतल्या लोकांसाठी नसते. हा ईडीकडे हा विषय गेला तर ते टाइमपास करत बसतील. तिथं कुठेही काय निर्णय लागणार नाही. आमचं मत आहे कागदपत्र क्लिअर आहेत. त्याच्याचबरोबर गवई साहेबांनी मे महिन्यामध्ये 2025 मेला एक निकाल दिला होता. शासनाच्या ह्या कुठल्या जमिनी ज्याच्यावर शासनाचं नाव आहे बिवळकरांच्या जमिनीचा 7/12 आम्ही जेव्हा विचारलं काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की 7/12 नाव कोणाचं आहे ते म्हणले हो शासनाचं आहे. मग शासनाचं नाव असताना सुद्धा तुम्ही 12.5% त्या व्यक्तीला तिथं देत असताल तर हे कितपत योग्य आहे. त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय. ईडीपेक्षा आम्ही तुम्हाला आश्वासित करतो, सर्व भूमिपुत्रांना आश्वासित करतो हा जो स्कॅम आहे जो झालाय त्याला आम्ही निकालातच लावणार आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सरास खोटे येतील 27ला मग ते तुम्हा सर्वांना बोलवतील
तिथून कुठला तरी एक व्हिडिओ काढलाय, ते काय बोलतात त्यांनाच तिथे कळत नाही, विरोधाभास आहे. ते म्हणाले की जमीन अजून मला मिळाली नाही, कोर्टात विषय आहे. मग कोर्टात विषय असेल तर मग ही जमीन दिली कशी, असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात. त्यांना कोणीतरी स्क्रिप्ट पाठवली असावीत. आता असं कळतं की शिरसाट साहेब सुद्धा भारताच्या बाहेर आहेत. आता ते दोघं एकत्र पार्टी करतायत का टूर करतायत हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे ते दोघं जेव्हा येतील, शिरसाट साहेब अजून बोलले नाहीत, व्हिडिओही टाकला नाही, ते येतील, स्पष्टीकरण देतील, पण मोगम देणार आहेत. आम्ही जे कागद टाकलेत हे ओपन फोरमवर टाकलेत, ते जेव्हा स्पष्टीकरण देतील त्याला विथ पुरावा आम्ही नक्कीच त्याला उत्तर दिलं. खरं तर शिरसाटांना न बोलण्याचं आव्हान देखील पक्षाकडून करण्यात येत आहे ना. आता शिरसाट बोलताना जसं की त्यांना 15 कोटीची बॅग तुम्ही बघितली असेल, हो माझा पैसा आहे. अरे बाबा 2 लाखाच्या पुढे कॅश ठेवता येत नाही. मग तिथं 10-15 कोटीची कॅश तुम्ही आणि तिथं म्हणतं माझा पैसा आहे, माझं घर, माझा बनियन आणि माझी सिगरेट. आता ह्याच्या ती भूमिका ते घेत असतील आणि म्हणत असतील हो पैसा माझा आहे, तर उद्या जाऊन खरं जर बोलले, खरं काय की घोळ झालाय, ते म्हणले हो घोळ झालाय, आमची सत्ता आहे, आम्हाला मेजॉरिटी, तर फसेल ना सरकार. म्हणून त्यांना आदेश दिलाय की बाबानो तू काय बोलू नको, तुम्ही वरचा मजला हा वापरत नाहीत, इथं तुमच्या पदाचा वापर करून तुम्ही जो पैसा खाल्लाय ते जर खरं खरं मीडियाला जर सांगितलं तर मग कदाचित अडचण होऊ शकते. खरं तर सुप्रिया सुळेंनी अमित शहा यांची देखील भेट घेतलेली आहे. दुष्काळ संदर्भात ही भेट महत्वाची मानतात. तर नितीन राऊत यांनी समर्थन त्याला दर्शवलेलं आहे. त्यांनी का समर्थन केलं मला माहीत नाही, पण नितीन राऊत साहेबांना मला सांगायचं आहे, कदाचित तुम्ही नागपूरला असाल, गडकरी साहेबांना भेटा. गडकरी साहेब या महाराष्ट्रामध्ये 800 किलोमीटरचा रस्ता नॅशनल हायवेच्या अंतर्गत बांधत आहेत. 8 पदरी रस्ता आहे आणि त्याला किलोमीटरला 71 कोटीचा खर्च आला आहे. आणि हा जो शक्ती मार्ग आहे तो शक्ती मार्ग आता 102 कोटी पर किलोमीटरला गेला आणि तो फक्त 6 पदरी आहे. आता तो एक्स्केलेशन कॉस्टमध्ये तो 140 कोटीला जाणार आहे पर किलोमीटर. म्हणजे गडकरी साहेब जे भाजपचे नेते आहेत ते 70 कोटीत बनवत आहेत 8 पदरी. देवेंद्र फडणवीस साहेब नाही तर त्यांचं सरकार 6 पदरी रस्ता 140 कोटीला तिथं पर किलोमीटर. म्हणजे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार बघितला तो 50,000 कोटीपेक्षा जास्त आहे. नितीन राऊत साहेब कदाचित रोडला समर्थन देत असतील, पण ते भ्रष्टाचाराला समर्थन तिथं देत नाही. आम्ही सुद्धा विकास होत असताना आम्ही पाठिंबा देतो विकासाला, पण तिथं जर भ्रष्टाचार होत असेल तो सरळ सरळ इथं दिसतोय, त्या भ्रष्टाचाराला आमचा पाठिंबा अजिबात नाही. एका बाजूला छोट्या कॉन्ट्रॅक्टर, मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर, मराठी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे 89,000 कोटी तुम्ही थकवता, ते आत्महत्या करा. दुसऱ्या बाजूला हे बाहेरून आणलेले जे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, रेड्डींपासून सगळे, त्यात मेगा वगैरे अशी काही बरीच नावं आहेत, तर ह्यांना तुम्ही मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देऊन तिथून पैसा काढता, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. पेक्षा जास्त जमीन ही महाराष्ट्रामध्ये आता या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे तिथं बाधित झालेली आहे. तुम्ही जर नंदुरबारची परिस्थिती बघितली, हिंगोलीची बघितली, बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. सरकारकडनं पूर्वीचेच पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत आणि आता कुठेतरी या सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा होती, कष्टातून जे पीक आता उभं दिसतंय, चांगलं आहे, ते पीक सुद्धा आता हातात राहिलं नाही. अतिशय वाईट. म्हणजे कर्जमाफी दिली नाही, भावांतर योजना आणली नाही, आधीचा पैसा मदतीचा दिला नाही आणि त्याच्यातच दुष्काळात 13वा महिना शेतकऱ्याच्या बाबतीत ही घटना तिथं घडलेली. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सरकारने ओला दुष्काळ हा जाहीर करावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणि सरसकट त्या त्या परिसरामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय पंचनामा न करता डायरेक्ट सरकार शेतकऱ्याच्या अकाउंटला 50,000 रुपये हेक्टरी जी काय आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती त्या ठिकाणी दिली जावी. खरं तर आपण देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम ठाकरेंना भोगला मिळाला आहे, तर भाजपला 12 जागा आहेत. शशांक जे आहेत त्यांना 12 जागेवरती यश आलेलं आहे, पण ठाकरे बंधूंना खातं खोलता आलं नाही. हे बघा, शशांक जे काय नाव तुम्ही घेतलेलं, मला जे काय कळलेलं त्यांचं वर्चस्व त्या पतपिढीमध्ये आहे असं आम्हाला कळतंय. त्यामुळे विजय हा काय भाजपचा झालाय असं समजून चालणार नाही. तो विजय त्या संघटनेचा, त्या व्यक्तीचा तिथं झालेला आहे. आणि तिथं तसं बघितलं तर इलेक्शन हे क्लोज डोअर इलेक्शन असतं, खूप असं मोठं असतं, खूप सारे मतदार असतात असं नसतं. त्यामुळे त्या इलेक्शनचा जो कुठला निकाल आला आहे ते पराजय हा ठाकरे परिवाराचा असं समजून तिथं चालणार नाही असं माझं व्यक्तिगत मत. खरं काल मोनो रेल्वेचा जो अपघात घडलेला, मोनोमध्ये घुसले कसे? घुसले कसे म्हणजे असं अजित पवार म्हणतात. आता मोनो रेल कोणासाठी? तर लोकांसाठी आहे. पाऊस चाललाय, रस्ते तुम्ही खोदलेले आहेत, रस्त्यात तिथं पाणी आहे, रस्त्यात गाड्या बोटीसारख्या चालायला लागलेल्या आहेत, बस सुद्धा बंद पडलेली आहे. आता माणसं जर त्या बोटीतून गेले असते, नाहीतर त्या गाडीतून, नाहीतर त्या पाण्यातून गेले असते, वाहून गेले असते, त्याला कोण जबाबदार असलं असतं? आता मग पर्याय कुठला? तर चला हवेत काय आहे, तर मोनो रेल हवेत आहे, चला हवेतून आपण जाऊ अशी बिचाऱ्यांची अपेक्षा तिथं होती आणि त्यात सुद्धा ते अडकले, पाण्यात अडकले, आता हवेत अडकले. म्हणजे बघा हे सरकार कसं आहे, न त्यांना मोनोरेल नीट चालवता येते, न मेट्रो चालवता येते. मेट्रोचे जे काही त्यांचे स्टेशन्स आहेत त्या स्टेशनमध्ये पावसात
जेवढं पाणी नाही तेवढं रेल्वे स्टेशनच्या आत त्या सबवेमध्ये पाणी अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. त्यामुळे दादांनी असं वक्तव्य का केलं हे मला तरी सांगता येणार नाही, पण जबाबदारीने बोलण्याची आज जरूरत आहे, कारण का ते जबाबदारीच्या एका पदावर आहेत. अमित शहाचं आज जो विषय आम्ही घेऊन आलो होतो बिवळकर कुटुंबाचा, त्या बाबतीमध्ये त्याला रोल का घेऊ, आज आम्ही 2-3 विषय घेऊन आलो होतो. एक बिवळकर कुटुंबाचा विषय होता, भूमिपुत्रांच्या 12.5% विषय होता, त्यानंतर घराच्या किमती करण्याच्या संदर्भातला विषय होता. बिवळकर कुटुंबियाच्या बाबतीमध्ये सिडकोने निगेटिव्ह हा अहवाल सरकारकडे पाठवला होता. राज्य शासनाने त्या ठिकाणी काय लॉ अँड ज्युरिडिक्शनचं ओपिनियन घेऊन या निर्णयाला ओव्हररूल करून त्यांनी सांगितलं की याच्या संदर्भामध्ये तुम्ही कारवाई करावी. राज्य शासनाच्या आलेल्या अहवालावरच यांनी तशा प्रकारची कारवाई केलेली आहे. आणि आता आम्ही त्यांना सांगितलं की कायदेशीर कशा पद्धतीने चुका झालेल्या आहेत. आमच्या माहितीप्रमाणे आम्ही सांगितलं की पुढची कारवाई तोपर्यंत सगळे स्थगिती करावी. सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय असताना सुद्धा आपण ती घाई का केली, तर याला स्थगिती करावी. आजच्या घडीला ते प्रकरण वरती त्यांनी कळवलेलं आहे की अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहे, मोर्चा आलेला आहे, म्हणून हे प्रकरण आपण स्थगिती करावं. आता राज्य सरकार काय निर्णय घेत आहे हे आम्ही ठरवणार आहे. आम्ही त्यांना कागदपत्र सगळी मागितलेली आहेत. जो पत्रव्यवहार, जे आदेश, जे निर्णय झालेले आहेत त्यांची सगळी कागदपत्र आम्ही मागितलेली आहे. ती कागदपत्र घेतल्यानंतर मी आणि रोहित पवार जे असते आम्ही सगळेजण असो यावर निश्चितपणाने आवाज उठवणार आहे. सिडकोने काय आश्वासन वगैरे काय दिलं आहे का? मी सांगतो तुम्हाला, सिडकोने या बाबतीमध्ये राज्य सरकारला तुमची भावना कळवतो अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. त्यांच्याकडून या असलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही जी भूमिका मांडतो तशीच भूमिका सहसा त्यांची होती, पण सरकारने वरून जे राज्य सरकारच्या वतीने त्या खात्याकडून ज्या पद्धतीने हा आदेश आलेला आहे त्यामुळे ते सुप्रीमो असल्यामुळे त्यांना त्या आदेशाची अंमलबजावणी करायला लागलेली आहे. त्यांनी सांगितलेलं की आपली भावना आम्ही सरकारकडे कळवतो, राज्य शासनाकडे करून हे जे काम आहे ते स्थगित करण्याच्या संदर्भात आम्ही सूचना करू, अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिली. एक त्यानंतर दुसरं, घराच्या किमतीच्या बाबतीमध्ये जो मोर्चा मागच्या वेळेला काढला होता ते MD नव्हते. आज त्यांना भेटल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, ते बोलले की तो निर्णय माझ्या सराव बैठक घेतो. ती बैठक झाल्यानंतर आपण या संदर्भात निर्णय घेऊ. आणि 12% बाबतीमध्ये जे काही 13% भूमिपुत्रांना न्याय मिळालेला नाही या बाबतीमध्ये त्वरित आम्ही जिथे जिथे जागा उपलब्ध आहे तिथं 13% शिल्लक राहिलेल्या भूमिपुत्रांना जागा उपलब्ध करण्यासाठी ताबडतोब निर्णय घेऊ, असे 3 निर्णय झाले. हे मान्य केलं का की हा अहवाल जो आहे सिडकोनं हा निगेटिव्ह अहवाल दिला होता, हे मान्य केलं का? हे स्पष्टपणे त्यांना स्पष्टता दिली का याबाबत? सिडकोच्या पूर्वीच्या अहवालामध्ये स्पष्ट शब्दात निगेटिव्ह होतं. शासनाच्या वतीने त्या खात्याने लॉ अँड ज्युरिडिक्शनचं ओपिनियन घेतल्यानंतर जे बिवळकर कुटुंब 12.5% लाभार्थीमध्ये बसवलेलं आहे त्यांनी पूर्वी लाभ घेतलेला आहे, पैसे घेतलेले आहेत, त्यामुळे ते लाभार्थी होतात अशा प्रकारचं ओपिनियन दिलं. राज्य सरकारच्या वतीने आलेल्या आदेशामुळे सिडकोला त्याची अंमलबजावणी करावी लागलेली आहे. आज त्यांनी सांगितलं की तुमच्या आलेल्या मोर्चामुळे आम्ही शासनाला सत्य परिस्थिती आणि सद्य परिस्थिती सर्व कळवलेली आहे. त्याच्यावर राज्य सरकारकडे आता त्याप्रमाणे आम्ही निर्णय पाठवलेला आहे. संजय शिरसाट यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भविष्यामध्ये आंदोलन होणार आहे का? आत्ताची सुरुवात झालेली आहे. आता ह्या बॉल परत गेलाय राज्य सरकारला. आता राज्य सरकार काय खुलासा करतो बघतो. नाहीतर एका बाजूला राजीनामा आहेच, सरकारचा भ्रष्टाचार आहेच, पण दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाई सुद्धा आम्ही करू. अल्टिमेटम वगैरे काय दिलं आहे का? पुन्हा कधी आपण मोर्चा काढणार आहे? जमीन त्यांना दिली आहे का या संदर्भात त्यांना काय सांगितलं? बिवळकर कुटुंबाला आधीच MD असं म्हणाले होते की त्यांनी काही टक्क्याची जी जमीन होती, मला वाटतं किती 50 एकर जमीन जी आहे ती त्यांना दिलेली आहे, अशा प्रकारचा आदेश काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर मागणी जी आहे त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे. तर 30 वर्ष बिवळकर कुटुंबाला अपात्र ठरवलं होतं, मात्र संजय शिरसाटांना केवळ 25 दिवसात बसवून या ठिकाणी हा विषय त्यांनी मार्गी लावलेला आहे. कसं बघता या विषयाकडे? संजय राऊत यांनी देखील टीका केलेली. माझ्या माहितीप्रमाणे रोहित पवारांनी आम्ही जी माहिती घेतलेली होती त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं होतं की पूर्ण बॉडी नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही असं
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. 15 दिवसामध्ये पहिली फाईल कुठली झाली असेल तर ही झाली आहे. तर 50,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये 20,000 कोटींची तडजोड झाली आहे. 20,000 कोटी खिशात घातले असा आरोप देखील संजय राऊतांनी केलेला आणि त्यातले 10,000 कोटी रुपये दिल्लीला अमित शहापर्यंत पोहोचवल्याचा आरोप केला. अजून किती कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे, किती कोटीचा फ्रॉड झाला आहे याच्याची सुरुवात आता आम्ही रोहित पवारांनी सुरुवात केलेली आहे. आता पुढे काय काय निघतं त्याच्यावर मग आम्ही बोलू. ओके, थँक्यू. सर, एक शेवट, हजारो प्रकल्पग्रस्त वंचित आहेत. सिडको म्हणते आमच्याकडे जमीन नाही आणि दुसरीकडे एकट्या बिवलकर कुटुंबाला 50,000 कोटी जमीन दिली जाते. कसं पाहताय प्रकार? आम्ही तोच मुद्दा घेतलेला आहे. आमची लढाई स्थानिक भूमिपुत्रांच्या विशेष संदर्भातून होतोय. आजचा मोर्चा तसाच होता. आजच्या बैठकीमध्ये अजून एक समाधानकारक झालेलं आहे की 12.5% जी तळोजाला असेल किंवा इतर ठिकाणी शिल्लक राहिलेल्या जमिनी आहेत ज्याचे लिलावात अजून काढलेले आहे, ऑप्शन काढलेलं नाही, या सर्व प्रक्रिया करण्याच्या संदर्भामध्ये MD पॉझिटिव्ह झाले. त्यांनी सांगितलं की स्थानिक भूमिपुत्रांचा निर्णय लवकरात लवकर आम्ही निर्णय मार्गी लावू. ओके.